नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता मदत देण्यासाठीचा जो जी.आर. आहे तो जी.आर. पारित झालेला आहे। मित्रांनो, नेमका तो जी.आर. काय आहे तो आता आपण पाहूया। मित्रांनो, डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्याकरिता निधी वितरित करण्यासाठी शासन मान्यता देण्याबाबत याचा जो जी.आर. आहे तो दिनांक 4 मार्च 2024 रोजी महसूल व वन विभागामार्फत पारित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याची जर प्रस्तावना पाहिली तर अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक CLS 2022 प्रक्र 349/3 दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत। त्याचा जो शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञाय करण्यात आली आहे। त्याचा जो शासन निर्णय आहे तो आता आपण पाहूया। डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 2467.37 लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। मित्रांनो, यासाठी आता जे पात्र जिल्हे आहेत ते जिल्हे आता आपण पाहूया। मित्रांनो, यासाठी सध्या 4 जिल्हे पात्र आहेत। यामध्ये नाशिक, भंडारा, नागपूर आणि गोंदिया इतके जिल्हे पात्र आहेत। आता नाशिकमध्ये एकूण बाधित शेतकरी 52 आहेत आणि भंडारामध्ये 5388 बाधित शेतकरी आहेत। नागपूर जिल्ह्यात 4432 बाधित शेतकरी आहेत आणि गोंदियामध्ये एकही बाधित शेतकरी नाही। असे मित्रांनो 4 जिल्हे पात्र आहेत। मित्रांनो, याचा जो संपूर्ण जी.आर. आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जी.आर. पाहू शकता।